मित्रांनो नमस्कार. संध्याकाळी मी नुकतीच एक बातमी पाहिली आणि त्या बातमीमध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी ती बातमी होती. मी तुम्हाला सर्वप्रथम ही विनंती करेल की माझ्या या पोस्टकडे तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा, कारण अनेकांची मतं असू शकतात, मतांतरे असू शकतात. सगळ्यांचं स्वागत आहे, पण तरी सुद्धा मी जो मुद्दा मांडत आहे तो मुद्दा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर तेवढाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, भगतसिंग कोश्यारी तसं त्यांचं मूळ म्हणजे उत्तराखंड आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. उत्तराखंडमध्ये ते आमदार झालेत, तेथील सरकारमध्ये मंत्री राहिलेत. त्याचबरोबर उत्तराखंड भारतीय जनता पक्षाचे ते पहिले अध्यक्ष बनलेले आहेत. यूपी मधून 1997ला ते विधान परिषदेवर निवडून सुद्धा गेलेले आहेत तेथील आमदार म्हणून. भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत माझ्या मनात मात्र एक अडी आहे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते याबद्दल मला काही दुमत नाही. त्यांचे वैयक्तिक विचार असू शकतील त्याबद्दलही मला मान्य आहे, परंतु त्यांचे 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगेल आणि ते तुम्ही सुद्धा आठवायचे आहे. प्रेक्षक म्हणून तुम्ही सुद्धा ते आठवायचे आहेत. 3 वर्षांपूर्वी ज्या वेळेला ते आपल्याकडे महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यावेळेला त्यांनी केलेली जी विधानं आहेत त्या विधानं तुम्ही आठवले पाहिजेत अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. पहिलं विधान मी असं सांगेल की त्यांनी एकदा असं एक वाक्य वापरलेलं होतं की समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो कोण. तसं त्यांनी एकेरी उल्लेख केला होता, पण मी करू शकत नाही माझ्या राजाचा उल्लेख. तर त्यांना ओळखतो कोण हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की वादग्रस्त विधान त्यांचं असं होतं की मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी जर बाहेर काढले तर मुंबईत पैसा उरणार नाही. आणि तिसरा त्यांचा एक मुद्दा असा होता आणि तो मुद्दा अतिशय गंभीर जो माझ्या मनाला टोचलेला होता आणि तो होता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात. त्यांनी आपल्या भाषणामधून उल्लेख करताना ये गुड्डा गुड्डी क्या करते होंगे अशा प्रकारचं लग्न झाल्यानंतरचं त्यांचं वादग्रस्त विधान होतं आणि त्यामुळे भगतसिंग कोश्यारी या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार जर भेटत असेल तर त्यांचे अनेक कार्य असू शकतील, त्यांचे संघाचे कार्य असू शकतील किंवा देशसेवेसाठी इतर कार्य असू शकतील, परंतु त्यांना मिळणारा पुरस्कार हा माझ्या मनाला चटका लावणारा नक्कीच आहे. माझ्या राजांबद्दल, माझ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल जे शब्द वापरतील त्यांच्याबद्दल मला मात्र तीळ मात्रही प्रेम नाही आणि त्यामुळे पद्मभूषण मिळाला हे मला आवडलेलं नाही. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये